मी इथं मसाले भात बनवलेला आहे बघा. आणि मी मसाले भाताची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. आणि तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप न करता बघायचा आहे. तर मी बनवायला चालू करते. हाय हॅलो सर्वांना, येस ताई रेसिपी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी इथं तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ एकदम साधा आहे, साधा म्हणजे राशनचाच तांदूळ आहे. तर मसाले भाताला लागणारं सामान एक बटाटा, एक कांदा आणि एक टमॅटो घेतलेला आहे आणि लसूणसुद्धा घेतलेला आहे. तर बटाट्यांची मी साल काढून आणि बटाटा धुवून घेतलेला आहे स्वच्छ. आणि टमॅटो, बटाटा आणि कांद्याचे असे उभे काप करून घेतलेले आहे. आणि मिरचीसुद्धा मी कट करून घेतली आहे. मिरचीसुद्धा आपल्या आवडीनुसार घ्यायची. लसूण ठेचून घेतलेला आहे. तर आपण आता फोडणी टाकणार आहोत. तर बघूया. तर पातेले ठेवले गरम करायला, त्याच्यात तेल टाकून घेतलं मी. तेल गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची आहे आपल्याला. आणि मोहरी टाकून झालं की मी तेजपत्ता, 2-3 लवंग घेतलेले आहेत. लवंग नाही, मिरे आहेत ते. तेजपत्ता आणि जिरे पण टाकून घेतले. मिरची, कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे फोडणीत. आणि नंतर त्याच्यात कांदा पण टाकून घेतलेला आहे. हे सगळं भाजून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला. मिक्स करून घ्यायचं आहे. लालसर कांदा भाजू द्यायचा आहे. थोडे शेंगदाणे पण टाकून घेतलेले आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि बटाटा, टमॅटो पण हे पण घालून घेतलेलं आहे मी. पुन्हा एकदा मिक्स करायचं मस्त. अशा पद्धतीने बनवून बघा. एकदम पटकन भात होऊन जातो आपला. काही जास्त वेळ लागत नाही असा भात बनवायला. आता मीठ टाकून घेऊया. परत एकदा मिक्स करूया. आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया, जेणेकरून पटकन शिजल्या जाईल हे बटाटा, कांदा, टमॅटो जे काही असेल ते. तर 2 मिनटं आपण वाफलून घेऊयात. तर पुन्हा एकदा मिक्स करू आणि शिजले का नाही ते बघूयात. आपण बटाटा चेक करूया, शिजला आहे का नाही ते. बटाटा शिजलेला आहे म्हणजे बाकीचं सुद्धा शिजलेलं आहे सामान. तर याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे आहेत. गरम मसाला आहे, धना पावडर आहे, हळद आहे आणि मीठ आहे. मीठ मागाशी पण टाकलं होतं ना, आत्ता पण टाकायचं. मग आता एवढं मीठ आपल्याला पुरेसं होतं आहे. आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि मी बिर्याणी मसाला पाकिट एक टाकलेला आहे. या मसाल्याने भाताला खूप चव येणार आहे. तर हा मसाला नक्कीच वापरा तुम्ही मसाले भाताला. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की जेवढा तांदूळ आहे त्या हिशोबाने आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून भात परफेक्ट होणार आहे आपला. तर आता मिक्स करून घेऊयात. आणि चांगली फोडणीला उकळी आली की नंतर मग याच्यात तांदूळ घालून घ्यायचा आहे आपल्याला. मी तांदूळ इथं धुवून घेतलेला आहे स्वच्छ 2-3 पाण्याने. आता तांदूळ टाकून घेऊया. पुन्हा एकदा मिक्स करायचं चांगलं आणि शिजू द्यायचं आहे. आधेमध्ये थोडं लक्ष पण द्यायचं आहे आपल्याला. पहा, भात बनत आलेला आहे. तर मी नंतर ताट झाकून ठेवलं होतं वाफलण्यासाठी. तर भात तयार झालेला आहे पहा. नंतर पाणी टाकण्याची बिलकुल गरज नाही लागली, तेवढं पाणी पुरेसं झालेलं आहे. तर असा बनलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का, मसाले भात आवडला का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा.